नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPC फोरम या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण इतिहासातील महत्त्वाचं टॉपिक ते म्हणजे समाजसुधारक पाहणार आहोत आणि त्यामधील आपल्या महाराष्ट्राचे महत्त्वाचे असे समाजसुधारक ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। तसेच आपल्या बाकी झालेल्या सर्व लेक्चर्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। जर तुम्ही अजूनही ते लेक्चर पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया। तर आज आपण ज्या समाजसुधारकांबद्दल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत तर ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले। खूपच इम्पॉर्टंट असे समाजसुधारक आहेत, कारण की एक्झाममध्ये खूप वेळा ह्यांच्यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे रिपीटेडली। तर आपण हे व्यवस्थित पाहणार आहोत आणि तुम्हीही व्यवस्थित लक्ष देऊन ऐका। तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म केव्हा झाला तर जन्म झाला 11 एप्रिल 1827 मध्ये। 11 एप्रिल 1827 मध्ये पुणे या ठिकाणी त्यांचा जन्म झाला। पुण्यामध्ये जन्म जरी झाला असला तरी ते मूळ गाव कुठं होतं त्यांचं? मूळ गाव पुणे नव्हता, मूळ गाव होतं सातारा जिल्ह्यातील कटगुण। ओके, तर सातारा जिल्ह्यातील कटगुण या ठिकाणी त्यांचं मूळ गाव होतं आणि त्यांचा जन्म कुठे झालं तर पुणे या ठिकाणी त्यांचं जन्म झालं होतं। ओके, त्यांचं मूळ आडनाव काय होतं तर मूळ आडनाव होतं गोरे। हे बघा, महात्मा ज्योतिबा फुले जरी असलं त्यांचं मूळ आडनाव फुले नव्हतं तर मूळ आडनाव होतं गोरे। ओके, आणि ते ज्योतिबा क्षत्रिय माळी समाजातील होते। कोणता समाज होता? क्षत्रिय माळी समाजातील होते ते। आणि ज्योतिबांचे पूर्वज हे पुणे येथे स्थलांतरित झाल्यावर त्यांचा फुलांचा व्यवसाय बहरला व गोरे आडनाव मागे बळून ते फुले या नावाने ओळखले जावले। ओके, तर तुम्हाला आता कळालं असेल त्यांचं मूळ आडनाव काय होतं? गोरे होतं आणि फुले या नावाने का ते ओळखले जाऊ लागले तर ज्योतिबांचे पूर्वज हे पुणे येथे स्थलांतरित झाल्यावर त्यांचा फुलांचा व्यवसाय बहरला व गोरे हे आडनाव मागे पडले आणि ते फुले या आडनावाने ओळखले जाऊ लागले। क्लिअर? त्यानंतर त्यांचा मृत्यू केव्हा झाला तर त्यांचा मृत्यू झाला 28 नोव्हेंबर 1890। 28 नोव्हेंबर 1890 यावेळी त्यांचा मृत्यू झाला होता। तर ज्योतिबांनी मृत्यूपत्रात आपले दहन न करता परसदारी मिठात घालून पुरण्यात यावे अशी त्यांची इच्छा होती। कुठे तर परसदारी, त्यांच्या घराच्या परसदारीस मिठात घालून पुरण्यात यावे अशी त्यांची इच्छा व्यक्त केली होती, मात्र ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही। फक्त मी तुम्हाला इन्फॉर्मेशनसाठी हे वाक्य सांगते। पण मृत्यू केव्हा झाला तर 1890 मध्ये। ओके, 11 एप्रिल 1827 जन्म आणि मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 मध्ये। क्लिअर? आता आपण पुढे जाऊया। तर 1869 मध्ये स्वतः कोळवाडी भूषण ही त्यांनी उपाधी लावली। कोणती उपाधी लावली? कोळवाडी भूषण। त्यानंतर 1852 मध्ये ज्योतिबांच्या शिक्षण कार्याची दखल घेऊन इंग्रज सरकारने पुण्यातील विश्रामबाग वाड्यात मेजर कँडीच्या हस्ते त्यांचा सत्कार केला। ओके, कोठे तर पुण्यातील विश्रामबाग वाड्यामध्ये। आणि का तर ज्योतिबांच्या शिक्षण कार्याची दखल घेऊन इंग्रज सरकारने मेजर कँडीच्या हस्ते त्यांचा सत्कार केला। त्यानंतर 11 मे 1888 रोजी मुंबईच्या जनतेच्या वतीने राव बहादूर बेडेकर इकडे इथे बेडेकर तर काही बुकमध्ये तुम्हाला वडेकर म्हणून सुद्धा पाहायला मिळेल, यांच्या हस्ते महात्मा ही पदवी त्यांना बहाल केली। खूप इम्पॉर्टंट आहे, आपण त्यांना महात्मा ज्योतिबा फुले म्हणून ओळखतो, पण महात्मा ही पदवी त्यांना कोणी दिली तर 11 मे 1888 मध्ये मुंबईच्या जनतेच्या वतीने राव बहादूर वडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी त्यांना देण्यात आली। युक्ती आणि कृतीत एक वाक्यता असणारा जहाल समाजसुधारक कोण आहे तर महात्मा ज्योतिबा फुले। आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखले जाते। ओके, कोणते तर आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखले जाते। तर आता आपण पाहणार आहोत महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षण। फुले यांच्या काळात ब्राह्मणेतर समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता। गोविंदराव म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांचे पिता आणि त्यांच्या माता म्हणजे त्यांच्या मातोश्रीचे नाव काय होते तर त्यांच्या मातोश्रीचे नाव होते चिमणाबाई आणि त्यांच्या पिता म्हणजे वडिलांचे नाव होते गोविंदराव
आणि चिमणाबाई म्हणजे त्यांच्या मातोश्री, त्यांच्या आई या ज्योतिबा 1 वर्षाचे असतानाच मातोश्री निर्वतल्या, म्हणजे त्यांची डेथ झाली होती. ओके. त्यानंतर गोविंदरावांनी इसवी सन 1834मध्ये ज्योतिबांना मराठी शाळेत घातले. परंतु फुले यांचे शाळेत जाणे काही उच्चवर्णीयांना आवडले नाही, कारण शिक्षण हा केवळ आपलाच अधिकार आहे असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे अशाही परिस्थितीत महात्मा फुलेंनी 1834 ते 1838 हे 4 वर्षे कसे तरी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. ओके, म्हणजे त्यांना किती अडचणी होत्या त्यावेळी हे तुम्हाला आता कळालं असेल. 4थे वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही कालावधीपर्यंत महात्मा फुलेंचे शिक्षण थांबले. का थांबले? कारण की त्यांच्या वडिलांना शिक्षणाचे महत्त्व न पडल्याने ज्योतिबांच्या शिक्षणात खंड पडला. त्यानंतर 1841 ओके 1841मध्ये वयाच्या 14व्या वर्षी पुन्हा गोविंदरावांनी स्कॉटिश कमिशनर यांच्या इंग्रजी शाळेत घातले. ओके, केव्हा? तर 1841मध्ये वयाच्या 14व्या वर्षी पुन्हा गोविंदरावांनी, म्हणजेच उर्दू शिक्षक होते त्यांचे गफार बेग मुन्शी. ओके, कोणाच्यामुळे? तर उर्दू शिक्षक गफार बेग मुन्शी व धर्मोपदेशक लिजिट साहेब, हे 2 नावे लक्षात ठेवा, लिजिट साहेब यांच्या प्रयत्नांनी ज्योतिबांच्या शिक्षणास पुन्हा सुरुवात झाली आणि पुण्यातील स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. ओके, तर इथपर्यंत तुम्हाला त्यांचं एज्युकेशनबद्दल आता कळालं असेल. आता पाहूया आपण त्यांचं विवाह. तर महात्मा फुले 13 वर्षाचे असताना इसवी सन 1840मध्ये त्यांचा विवाह नायगावच्या, म्हणजे सातारा जिल्ह्यातील नायगावच्या खंडोजी नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीबाई यांच्याशी झाला. आणि त्यावेळी सावित्रीबाई यांचे वय किती होते? तर अवघे 8 वर्षाचे होते ते. ओके, तर महात्मा फुले 13 वर्षाचे असताना 1840मध्ये त्यांचा विवाह झाला नायगावच्या खंडोजी नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीबाईशी. आणि त्यावेळी सावित्रीबाईचे वय किती होते? तर अवघे 8 वर्ष होते. तर सावित्रीबाईंचा जन्म केव्हा झाला हे पण लक्षात ठेवा. 3 जानेवारी 1831 रोजी त्यांचा जन्म झाला. ओके, आणि 3 जानेवारी 2004 या सावित्रीबाई फुलेंच्या जन्मदिनी त्यांची नायगाव येथील वास्तू राष्ट्रीय स्मारक म्हणून राष्ट्रास अर्पण करण्यात आली. हे फक्त एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून लक्षात ठेवा. जन्म केव्हा झाला? 3 जानेवारी 1831 रोजी. ओके, आता आपण पुढे जाऊया. आता आपण पाहणार आहोत महात्मा फुले यांचं संस्थात्मक योगदान. तर 3 ऑगस्ट 1848 म्हणजे स्त्री उद्धाराचे त्यांचे कार्य आता आपण पाहणार आहोत. 3 ऑगस्ट 1848 पुणे येथे भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा त्यांनी काढली. कोठे? तर बुधवार पेठेतील भिडेच्या वाड्यात पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू करण्यात आली. केव्हा? 1848. ज्योतिबांनी समाजकार्यास सुरुवात करताना सर्वप्रथम स्त्री शिक्षणास प्राधान्य दिले. त्याच्यामुळे लक्षात ठेवा त्यांचं पहिलं स्कूल, पहिली शाळा, ओके, स्त्री शिक्षणास प्राधान्य दिलं. आणि 3 ऑगस्ट 1848मध्ये पुणे येथे बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यानंतर जुलै 1851मध्ये बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा सुरू केली. बुधवार पेठेतील भिडेच्या वाड्यामध्ये पहिली शाळा 1848मध्ये आणि जुलै 1851मध्ये पुणे येथील बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा सुरू केली. आणि रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा केव्हा? तर साधारण सप्टेंबर 1851मध्ये तिसरी शाळा सुरू करण्यात आली. कुठे? तर रास्ता पेठेत. ओके, एवढं लक्षात ठेवा. पहिली शाळा केव्हा? तर 3 ऑगस्ट 1848मध्ये. त्यानंतर 1852 अस्पृश्यांच्या मुलांसाठी वेताळ पेठेत शाळा सुरू केली. ओके, अस्पृश्य मुलांसाठी शाळा केव्हा सुरू करण्यात आली? 1852मध्ये. आणि कुठे? तर वेताळ पेठेत. ओके, तर वेताळ पेठेत अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा सुरू केली. 1855मध्ये प्रौढांसाठी रात्रशाळा सुरू केली. त्यानंतर 1863मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह त्यांनी स्थापन केला. केव्हा? तर 1863मध्ये. चुकून वाकडे पाऊल पडलेल्या विधवांची आपत्तीतून सुटका करण्यासाठी ज्योतिबांनी स्वतःच्या घरीच बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. ज्योतिबांना अपत्य नव्हते, त्यांना स्वतःचं असं मूल नव्हतं. त्यामुळे काशीबाई या विधवेच्या काशीबाई या विधवेच्या यशवंत या मुलास त्यांनी दत्तक घेतले होते.
ओके, तर हे लक्षात आलं तुम्हाला. बालहत्या प्रतिबंधक गृह केव्हा स्थापन केलं? 1863 आणि का? तर चुकून वाकडे पाऊल पडलेल्या विधवांची आपत्तीतून सुटका करण्यासाठी ज्योतिबांनी स्वतःच्या घरीच बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले आणि यशवंत या मुलास त्यांनी दत्तक घेतलं. कोणाचे मूल होते ते? तर काशीबाई या विधवेचे. त्यानंतर पुढे जाऊया. तर 1877 दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांसाठी धनकवडी येथे कॅम्प त्यांनी सुरू केला. कुठे? तर 1877च्या दुष्काळात धनकवडी येथे दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांसाठी ज्योतिबांनी कॅम्प उभारला होता धनकवडी येथे. त्यानंतर 10 सप्टेंबर 1853 महार, मांग इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी संस्था त्यांनी स्थापन केली. तर महार, मांग इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी या नावाची संस्था पुण्यामध्ये त्यांनी 1853 स्थापन केली. ओके, आणि या कार्यास दक्षिणा प्राईज फंडातून त्यांना आर्थिक सहाय्य मिळाले. कोणत्या फंडातून? तर दक्षिणा प्राईज या फंडातून त्यांना आर्थिक सहाय्य मिळाले. त्यानंतर 24 सप्टेंबर 1873 ही डेट लक्षात ठेवा. त्यावेळी काय झालं होतं? तर सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती आणि खूप इम्पॉर्टंट आहे हा पॉईंट, यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर 24 सप्टेंबर 1873 शूद्रातिशूद्रांची स्थिती सुधारण्यासाठी व त्यांचे धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. ओके, त्यानंतर आपण आणखीन याच्याबद्दल डिटेलमध्ये पाहूया कारण की इम्पॉर्टंट आहे. तर सार्वजनिक सत्यधर्म व गुलामगिरी या ग्रंथात ज्योतिबांनी सत्यशोधक समाजाच्या तत्वांबद्दल विवाचन केलेलं आहे. कोणत्या ग्रंथामध्ये? त्यांचे 2 ग्रंथ. तर सार्वजनिक सत्यधर्म व गुलामगिरी. ओके, हे त्यांचे 2 प्रसिद्ध असे ग्रंथ आहेत आणि त्याच्यामध्ये ज्योतिबांनी सत्यशोधक समाजाच्या तत्वांबद्दल विवेचन केलेले आहे. सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य काय आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. सर्व साक्षी जगतपती त्यासी नकोसी मध्यस्थी. ओके, मी यात लिहिलं नाही आहे पण तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्याकडे नोटबुक असेल तर नोट डाऊन करा. सर्व साक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी हे त्यांचे ब्रीदवाक्य सत्यशोधक समाजाचे. आणि सत्यशोधक समाज ही समाज सुधारणेतील महाराष्ट्राची पहिली चळवळ आहे. सत्यशोधक समाज ही समाज सुधारणेची महाराष्ट्रातील पहिली चळवळ आहे. ओके, तर इतकी डिटेल तुम्ही लक्षात ठेवा सत्यशोधक समाजाबद्दल. तर याच्या बाहेरचं काही नाही येणार. आता आपण पुढे जाऊया. व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची त्यांनी स्थापना केली आहे. लक्षात ठेवा, अनाथ आश्रमाची स्थापना कोणी केलेली आहे? महात्मा ज्योतिबा फुले यांनी. नाव काय? व्हिक्टोरिया. 1880 महात्मा फुले यांच्या प्रेरणेने नारायण मेघाजी लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना मिल हँड असोसिएशन स्थापन केली. तर आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांचं लेखन म्हणजे यांची साहित्य संपदा. खूपच इम्पॉर्टंट आहे, ह्यावर एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले गेले. त्याच्यामुळे कोणकोणते साहित्य लेखन किंवा त्यांनी कोणकोणते ग्रंथ लिहिलेले आहेत हे मी आता तुम्हाला एक्सप्लेन करते. पूर्ण घेणार आहोत आपण, व्यवस्थित लक्ष द्या. तर 1855 तृतीय रत्न हे नाटक त्यांनी लिहिलं. केव्हा? तर 1855 तृतीय रत्न नावाचं नाटक लिहिलं आणि त्याच्यामध्ये शूद्रांच्या स्थितीचे वर्णन करण्यात आलेले म्हणजे पुरोहितांकडून शूद्रांची केली जाणारी फसवणूक ह्या सर्वाचं वर्णन या तृतीय रत्न या नाटकामध्ये त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर 1869 ब्राह्मणांची कसब. तर 1869 ब्राह्मणांची कसब हे पद्यात्मक ग्रंथ त्यांनी लिहिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर संधी साधू ब्राह्मणांच्या कारवायांवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. त्यानंतर 1869 छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा. याच्यामध्ये कुलवाडी भूषण या नावे लिहिलेल्या या पोवाड्यात शिवचरित्र स्पष्ट केलेले आहे. ओके, कधी? तर 1869 छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा. त्यानंतर 1873 गुलामगिरी हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रोंची मुक्त करणाऱ्या लोकांना त्यांनी अर्पण केला. म्हणजे ब्रह्मदेवाच्या उत्पत्तीपासून ते भटपांड्यांच्या बंडापर्यंतचा समग्र इतिहास त्यांनी यात स्पष्ट केलेला आहे. हा ग्रंथ गुलामांना दास्यत्वातून मुक्त करणाऱ्या अमेरिकन जनतेस त्यांनी
समर्पित केला. ओके, 1873 गुलामगिरी हा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यानंतर 1873 अस्पृश्यता निवारणाचा पहिला कायदा त्यांनी केला. ओके, कधी? तर अस्पृश्यता निवारणाचा पहिला कायदा 1873 त्यांनी केला. त्यानंतर 1 जानेवारी 1877 दीनबंधू मागासलेल्या दिनाच्या दुःखाला वाचा फोडणारे पहिले दैनिक महात्मा फुले यांच्या प्रेरणेने कृष्णराव भालेकर यांनी सुरू केले. ओके, तर कोणते दैनिक आहे? दीनबंधू हे दैनिक कोणी सुरू केलेले आहे? तर महात्मा फुले यांच्या प्रेरणेने कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेले आहे. तर ह्यावर सुद्धा ऑलरेडी क्वेश्चन विचारला गेलेला आहे. कशासाठी? तर मागासलेल्या दिनाच्या दुःखाला वाचा फोडणारे हे पहिले दैनिक आहे. ओके, तर लक्षात ठेवा 1877 आणि ह्याचे संपादक कोण होते? तर कृष्णराव भालेकर हे होते. त्यानंतर 1880 पासून लोखंडे यांनी दीनबंधूंचे व्यवस्थापन सांभाळले. त्यानंतर 1883 शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ. शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथात शिक्षणाअभावी समाजाशी कशी परवड होते ते त्यांनी स्पष्ट केलेले आहे. त्यांचे वाक्य असे होते, तुम्हाला मी सांगते. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेले आहे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. तर या ग्रंथात शिक्षणाअभावी समाजाची कशी परवड होते हे त्यांनी अशा प्रकारे स्पष्ट केलेले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे ज्योतिबा हे महाराष्ट्रातले पहिले कर्ते समाजसुधारक आहेत. ओके, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे ज्योतिबा हे महाराष्ट्रातील पहिले कर्ते सुधारक आहेत. त्यानंतर 1885 सत्सार नियतकालिक त्यांनी स्टार्ट केलं. केव्हा? तर 1885. लक्षात ठेवा, सत्सार नियतकालिक त्यांनी स्टार्ट केलं. तर याचा उद्देश काय होता? तर सामाजिक प्रश्नांचा उहापोह त्यांनी याच्यामध्ये मांडला होता. त्यानंतर 1885 इशारा. इशारा हे गद्य जातीभेदांविषयी त्यांनी याच्यामध्ये त्यांचे विचार मांडले होते. तर 1891 द इसेन्स ऑफ ट्रूथ सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. या ग्रंथास विश्वकुटुंबवादाचा जाहीरनामा असे सुद्धा म्हणतात. यात त्यांनी निर्मिकाची म्हणजेच ईश्वराची संकल्पना मांडली. धार्मिक, सामाजिक व नैतिक इत्यादी विविध विषयांवर त्यांनी यात चर्चा केलेली आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लक्षात ठेवा त्यांच्या मृत्यूनंतर हा प्रकाशित झालेला आहे. ज्योतिबांचे धर्मविषयक जर विचार सांगण्यात आले तर ज्योतिबा हे कट्टर एकेश्वरवादी होते. ईश्वराचे अस्तित्व मानणारे होते. ज्योतिबांनी ईश्वराला काय म्हणाले? तर ज्योतिबांनी ईश्वराला निर्मिक असे संबोधले. ह्यावर सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे. ज्योतिबांनी ईश्वराला काय संबोधले आहे? निर्मिक असे संबोधले आहे. ओके, समतेवर आधारलेल्या मानव धर्माचा ज्योतिबांनी पुरस्कार केला. आता आपण पुढे पाहूया. तर आता आपण पाहणार आहोत महात्मा ज्योतिबा फुले यांची काही वैशिष्ट्ये. तर थॉमस पेन यांच्या द राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा त्यांच्यावर प्रभाव होता. कोणाचा? तर थॉमस पेन यांच्या द राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा प्रभाव होता. 1864 पुण्यात गोखले बागेत पहिला पुनर्विवाह त्यांनी घडवून आणला. विधवा पुनर्विवाह 1864 पुण्यातील गोखल्यांच्या बागेत फुल्यांनी पहिला पुनर्विवाह घडवून आणला. 1868 स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद त्यांनी अस्पृश्यांसाठी खुला केला. 1868 1869 रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार त्यांनी केला. 2 मार्च 1888 ह्यावर सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे. 2 मार्च 1888 हंटर कमिशन पुढे त्यांनी साक्ष दिली. कशासाठी? तर 1882 भारतातील शिक्षणासंबंधी पाहणी करण्यासाठी विल्यम हंटर कमिशन नेमण्यात आले होते. केव्हा? तर 1882. ओके, तर ज्योतिबा फुलेंनी हंटर कमिशन समोर साक्ष देताना त्यांनी कोणकोणते विचार मांडले ते मी आता तुम्हाला सांगते. तर पहिला आहे, सरकार शेतकऱ्यांकडून जो सारा वसूल करते त्यातील उत्पन्न कनिष्ठांच्या म्हणजेच शेतकरी वर्गाच्या शिक्षणावर खर्च केला जावा. त्यानंतर 12 वर्षाखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे आणि मोफत केले पाहिजे. हा सुद्धा विचार त्यांनी हंटर कमिशन पुढे मांडला होता. त्यानंतर थर्ड पण तुम्ही लक्षात ठेवा की प्राथमिक शाळेतील शिक्षक हे शेतकरी वर्गातील असावेत व प्रशिक्षित असावेत.
ह्याची साक्ष त्यांनी हंटर कमिशन पुढे दिली होती. त्यानंतर ब्राह्मण विधवेच्या यशवंत या मुलास त्यांनी दत्तक घेतले, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यानंतर सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. काय आहे? सर्व साक्षी जगतपती, त्याला नको मध्यस्थी. सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन या शब्दात महात्मा ज्योतिबा फुले यांचा गौरव केलेला आहे. लक्षात ठेवा, हिंदुस्थानचा बुकर वॉशिंग्टन कोण? तर महात्मा ज्योतिबा फुले. असा गौरव कोणी केलेला आहे? तर सयाजीराव गायकवाड यांनी. त्यानंतर ज्योतिबांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून सुद्धा ओळखले जाते. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर कोण? तर ज्योतिबा. ओके. त्यानंतर ज्योतिबा हे उक्ती आणि कृती यामध्ये एक वाक्यता साधणारे सुधारक होते. तर आपण महात्मा ज्योतिबा फुले यांची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. तर क्वेश्चन विचारला तर यातून तुम्हाला विचारतील, तर तुम्ही पुन्हा एकदा पहा, म्हणजे तुम्हाला सर्व टॉपिक अगदी व्यवस्थित क्लिअर होईल. ओके. समाजसुधारकांवर आपण क्वेश्चनसुद्धा लवकरच आणणार आहोत. अगोदर आपण सर्व इम्पॉर्टंट असे समाजसुधारक पूर्ण करून घेऊ. तर मित्रांनो, तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल, यूजफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच लेक्चरसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.